सामनावीर किताब देण्यासाठी आणि मैदानाच्या आतमध्ये एक संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल तो म्हणजे टपालवाडी आणि बॅटिंग करताना टीम पाहायला मिळेल ती म्हणजे टीम जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी। जशी सामन्याला आणि पहिल्या सत्राला सुरुवात होईल तसे मात्र मायक्रोफोन वरती यश पवार सरांना मी थोडीशी विश्रांती घेतोय। धन्यवाद। आणि परेश गोलंदाज या जुमापट्टी टीमचा अगदी पहा परेश आणि परेश साठी संदीप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे घेऊन जा। म्हणजे काय माहिती का 52 किलो चिकन सुटेल धोकाच नाही येळचा जिल्ह्यावर डायरेक्ट टरटरीत। चला परेश या लगेच आणि ते संदीप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक आपण देत आहोत परेशला। एखाद्या पोरीना बोलायला आवडत टाइम ना लागा वरती येऊ द्या आणि ते संदीप ज्यांच्या माध्यमातून ते 200 रुपयाचं पारितोषिक। कॅमेरा आपल्याकडे आहे त्यामुळे जरूर परेश ज्याची चांगली गोलंदाजी पण काय कर माहिती का 200 रुपयाचा जाताना जरा पार्लेचं पुढे ने आणि खात जा जरा तयार होत जा जरा। दामोते क्रिकेट संघ आपला आयार भरून घ्या आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली आहे। यानंतर मित्रांनो मी थोडीसा विश्रांती घेतोय आपण मात्र निश्चित मायक्रोफोन वरती जोडले जातील आता या सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये यश पवार सर। मी थांबतो तुम्ही मात्र थांबू नका पाहत राहा ऐकत राहा जय वाघोबा क्रिकेट संघ गिर्याचीवाडी चषक भव्य दिव्य टेनिस बॉलचा करंडा। धन्यवाद। धन्यवाद योगेश वाघ सर। नक्कीच या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्यावरती हृदयावरती प्रेम केलं जातं तोच एक गोड आवाज आपण सातत्याने ऐकतोय। मी तर म्हणेन कॉमेंट्रीचे अगदी कानाकोपऱ्यात ज्यांचा कमी वेळामध्ये अगदी महाराष्ट्रावरती आवाज हा पसरला गेला सुपला शॉट या एका डायलॉग ना अख्खा महाराष्ट्र ज्यांना गाजवला। त्यानंतर विचार केला तर अगदी प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती विनोदास्पद समालोचन करत असतात अगदी सर्वांची मन जिंकत असतात तेच योगेशजी वाघ सर आज या मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपणास जोडले गेले। त्यांचं करूयात या स्पर्धेमध्ये देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद। नक्कीच जाऊयात दुसरी लढत आजच्या दिवसातली आपण पाहतोय मेगा फायनलच्या या महत्वाच्या दिवसातली दुसरी लढत। एका बाजूला संघ नाणेफेकी जिंकून टपालवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना तर नाणेफेकी गमावले जुगरेवाडी संघानं अगदी विचार केला तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। एका बाजूला आपण पाहतो योगेश पारदी आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण विश्वासला तर पहिलं षटक P1 चा नक्कीच विचार केला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षण विखुरलेले आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाज हरिश्चंद्र पहिला चेंडू निर्धाव त्यानंतरचा दुसरा चेंडू आपण पाहतोय बॅटीची लीडिंग एज चेंडू सरळ जाऊन शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज होईल बाद योगेश बॅक टू द डगआउट।
नाणेफेकी गमावली आहे कुठेतरी आपण पाहायला गेलं तर जुगरेवाडी टीम अगदी या हंगामामध्ये सातत्याने इन फॉर्म हा संघ आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये सध्या तरी बॅकफुटला पहिल्या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळाले, परंतु येणाऱ्या काळामध्ये कितपत धावसंख्या उभारेल जुगरेवाडी टीम पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. कारण या अगोदरचा आपण सामना जर विचार केला 24 चेंडूमध्ये 46 धावांचं लक्ष होतं. जुम्मापट्टी संघ तर डिफेंड करण्यासाठी उतरला आणि तिथून त्या धावा डिफेंड देखील केल्यात आणि विजयी झालाय, परंतु दामोते संघाला पराभव हा स्वीकारावा लागलाय. आपण विचार केला तर 24 चेंडूमध्ये 46 धावा हे लक्ष या मैदानावरती फार कठीण नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी जुम्मापट्टी संघाकडून आपण पाहिली. कालच्या दिवसामध्ये देखील एक संघ क्वालिफाय झाला, परंतु आजच्या दिवसामध्ये जुम्मापट्टी संघ पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळत होता. आणि इथून आपण पाहतोय आता टपालवाडी संघ क्षेत्ररक्षण करतोय. आजच्या दिवसातला हा दुसरा मुकाबला आपल्या बेटीस आलाय. टपालवाडी विपक्ष जुगरेवाडी संघ पहिला चेंडू निर्धाव फेकला, त्यानंतर विकेट प्रस्थापित केली, त्यानंतरचा हा चेंडू कुठेतरी ओव्हर दी वेस्टच्या माध्यमातून फेकला गेलेला पंचाने लगेच दंडित केला आणि सांगितलं हा चेंडू खराब असेल, पुढील चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा पाहतोय आपण फुलटॉस चेंडू होता, परंतु पंचाने सांगितलं हा देखील चेंडू ओव्हर दी वेस्टच्या माध्यमातून नो घोषित केलाय. एकूणच विचार केला गेला तर 4+1 अशा 5 धावा आणि इथून गोलंदाज देखील बाद असतील. या सामन्यामध्ये हरिश्चंद्रला गोलंदाजी करता येणार नाहीये, इथून गोलंदाज बाद केला जाईल आणि धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती लावल्या जात आहेत त्या 1 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. विवेकला इथे मात्र गोलंदाजी दिली गेली आहे. कर्णधारानं आता विश्वास दाखवलाय, परंतु त्या विश्वासाला जागे राहावं लागेल गोलंदाज विवेकला. परंतु पहिला चेंडू आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढलाय, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोक्याची घंटा कुठेतरी घेऊन धावत होते फलंदाज आपण पाहतोय तो वैभव आणि विश्वास, परंतु या 2 धावा रोखण्यात अयशस्वी ठरलेत. त्या आपण पाहतो टपालवाडी संघाचे क्षेत्ररक्षक 2 धावा एकवटल्या गेलेत. धावफलकावरती धावा या 8 जाऊन पोहोचल्या. नक्कीच देवपाडा गावाचे ग्रामस्थ वरिष्ठ मंडळी कोणी आला असाल तर या स्पर्धेमार्फत आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. हा चेंडू आपण पाहतोय कट केला हलक्या हाताने कव्हर आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि तिथे सुरेख प्रयत्न केलाय, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू दणदण करत सीमारेषा पार हा आलाय. अजून एक चौकार. पाहिला हलक्या हाताने कट केला, तिथे कव्हर्स आणि पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, ते गॅप बेधून काढले 38 सर्कलच्या बाहेर. फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचंच कारण फक्त आणि फक्त गॅप बेधला की चेंडू सीमारेषा पार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु चांगलं षटक हाताळत असताना सध्या गोलंदाज विवेकला पाहतोय. 3 चेंडू विवेकने फेकलेत आणि विचार केला तर 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू पहिल्याच षटकातला आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला विवेक. हा चेंडू कलवट टप्प्याचा, या चेंडूला देखील दिशा दिली. आता चेंडू अडवला गेलाय. नक्कीच एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. पुन्हा एकदा ती गॅप बेधून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवरती कुठेतरी ताकद कमी पडली, फक्त नजाकत पाहायला मिळाली आणि याच षटकाचा समाप्त पाहतोय आपण शेवटच्या 1 धावेनं झालाय. धावफलकावरती विचार केला पहिल्या 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा लावल्यात त्या 13 धावा. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक मैदानावरती फलंदाजी करत असताना जुगरेवाडी टीम जे वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी सातत्यानं पहिल्या दिवसापासून
ही स्पर्धा प्रेक्षकांनी डोक्यावरती उचलून धरली आहे. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता युट्यूब वाहिनीवरती, त्याबरोबर टीव्ही वरती देखील ही स्पर्धा आपण नक्कीच एन्जॉय करू शकता. क्लिअरिटी विथ द क्वालिटी, पहिल्या दिवसापासून सातत्याने चांगलं काम केलं जातं या वाहिनीच्या माध्यमातून. नक्कीच आमच्या सोबत पहिल्या दिवसापासून जोडले गेलेत लाईव्ह अपडेटर विकी, त्याचबरोबर साथी स्कोरर आमच्या सोबत जोडले गेले ते सागरला आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत जोडले गेल्यात. हा चेंडू आपण पाहतोय दुसरा षटक सौरभ घेऊन आले होते आणि पहिला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला होता. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2च धावांना इथून समाधान मानावं लागेल. वैभव आणि विश्वासची जोडी अगदी जबाबदारीने खेळ करत असताना आता या मैदानावरती पहिल्या सत्रात पाहायला मिळते, परंतु हा जबाबदारीचा खेळ कुठपर्यंत खेळला जाईल हे देखील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. दुसरं षटक घेऊन सौरभ सज्ज झालेत. पहिला चेंडू तरी 2 धावा खर्च केल्यात, त्यानंतरचा हा दुसरा चेंडू हलक्या हाताने ऑनसाईडला खेळून काढला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात झालेत. आले चेंडूवरती एका जवळती समाधान मानलंय. एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जातंय. सातत्याने आपण पाहतो ज्या प्रकारे मोठे फटके खेळले जातात त्या प्रकारे सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जात आहे. म्हटलं जातं मुंबईची अगदी लाईफलाईन लोकल, त्याचप्रमाणे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलला सातत्याने म्हटलं जातं आणि तीच लाईफलाईन इथे यूज केली जाते फलंदाज वैभव आणि विश्वासच्या माध्यमातून. पहिल्या फेरीतला दुसरा सामना जिथे नाणेफेकी झाली आणि टपालवाडी संघाने नाणेफेकी जिंकून नो डाऊट सर्व संघ अगदी विचार केला तर 90% संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतात आणि तोच निर्णय टपालवाडी संघाकडून पाहायला मिळाला. परंतु हा चेंडू गोलंदाज सौरभचा आपण पाहतोय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांना घोषित केलाय की हा चेंडू असेल तो एक अवांतर स्वरूपात धाव खर्च करणारा. धावफलकावरती 17 लावल्या गेल्यात. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा विश्वास, ज्याने एकही चेंडू फेस केला नाहीये तो आता स्ट्राईक एंडवरती पाहत होतो. सफल झालेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. निर्धाव चेंडू फेकला गेलेत. निर्धाव चेंडू इथून कुठेतरी दडपण पाहायला मिळेल, कारण 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 45 ते 50 धावांचा डोंगर हा जुगरेवाडी टीमला लावावा लागेल. इनफॉर्म असलेला हा संघ कुठेतरी सध्या बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु येणाऱ्या काळामध्ये चांगली कामगिरी फलंदाजांना करून दाखवावी लागेल आणि ती कामगिरी सध्या करत नाहीये फलंदाज विश्वास, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकलेत. शेवटचे 2 चेंडू या षटकातले शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज सौरभ फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाल्यात अगदी पंचांच्या डाव्या बाजूने. हा चेंडू ऑनसाईडला घेऊन काढला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पाहतोय आपण अगदी जमिनीला घरंगल चेंडू गेलाय त्यांच्यापर्यंत, परंतु एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर करून फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य दिलंय आणि सिंगल डबलला मित्र म्हणेन टपालवाडी संघाचं काही बिघडणार नाहीये, कारण त्यांना देखील ठाऊक की येणाऱ्या सत्रामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्या देखील फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. आणि इथून हा शेवटचा चेंडू फेकला गेतोय. आपण पाहतो शरीराचा वेध घेतला. इथे चांगलं क्षेत्ररक्षक तू मय दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक मध्ये पाहायला मिळतात आणि इथे घडतंय काय. नक्कीच व्यवस्थित थ्रोफेकी झाली असती तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला असता, परंतु सातत्याने म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. इथून हा आलेला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिला 12 चेंडू मध्ये फक्त बनवल्या गेल्यात 9.00च्या सरासरीनं या 18 धावा. 18 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्त टीम मीटिंग घेऊ नका टपालवाडी संघ. आज वेळ फार कमी आहे. स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये अगदी आपल्याला विचार केला तर एक्स्ट्राचे सामने देखील पाहायला मिळतील. अगदी सेमी फायनल फायनल आजच्या दिवसात संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा महाविजेता संघ कोणता आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जर विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये कथोरेवाडी संघ ए गटातून 3ऱ्या फेरीत दाखल झाली आहे. त्याचबरोबर कालच्या दिवसात ए गटातून विचार केला तर नक्कीच तनय आले. 3रं षटक घेऊन पहिला चेंडू निर्धाव फेकलाय आणि इथून निर्धाव चेंडूने सुरुवात केली. ज्या प्रकारे धावांवरती रोख लावण्याचं काम केलं गेलं होतं या अगोदरच्या षटकामध्ये, त्याच प्रकारचा पहिला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑनसाईडला घेऊन काढलाय. जमिनीला घरंगळत चेंडू पाहतोय
परंतु सुखरूपरित्यानं अडवला गेलाय. एकच धाव या चेंडूवरती. नक्कीच पहिल्या दिवसाचा विचार केला ठोंबरवाडी संघानं पूर्ण दिवस गाजवत असताना टॉप 5 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसरा दिवस वांगणी विभागातला गोरेगाव संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ पाहायला मिळत होता. त्यानंतर तिसरा संघ कालच्या दिवसामध्ये जुम्मापट्टी संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. हे 3 संघ टॉप 5 मध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु आजच्या दिवसातला एक संघ कोणता टॉप 5 मध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर अ गटातला कोथरेवाडी हा संघ देखील आपण पाहतोय अगदी टॉप 5 च्या क्वालिफायरच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु सामना जिंकेल का हे पाहणं गरजेचं असेल. इथून 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 19 धावा लावल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. एक धाव तर कंप्लीट केली आहे चौथ्या चेंडूवरती, परंतु दुसऱ्या धावाचा मानच नाहीये. जखडून ठेवलंय सध्या मैदानावरती ते जुगरेवाडी संघाच्या पूर्ण फलंदाजांना आपण पाहतोय. फक्त एकच गडी बाद झालाय. धावसंख्या 20 लावल्या, परंतु त्याचा बेनिफिट इथे उचलता येत नाहीये. सलामीला गेलेला फलंदाज विश्वास आणि वैभवला पाहतोय. हा चेंडू सफल झालेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. पुन्हा एकदा सातत्याने सिंगल डबल या मैदानावरती पाहायला मिळतात. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं की जास्तीत जास्त धावा उभारू शकतो, परंतु सध्या विचार केला तर धावसंख्येला आकार दिला गेला 21 या आकड्यावरती. हा चेंडू आता बॅटीच्या रडार मध्ये उचलून फेकून दिलाय, परंतु मिस टाइम फटका. या फटक्यामध्ये एलिव्हेशन कमी, ताकद कमी. धक्का क्रमांक इथून दुसरा लागत असताना जुगरेवाडी टीमला पाहतोय आपण फलंदाज होईल बाद. वैभव बॅक टू द डगआउट. जय वाघोबा क्रिकेट संघ गिऱ्याची वाडी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आपण पाहतोय भरतजी जगन मोहन मेहरा, अध्यक्ष राधा मेहरा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण पाहतोय. अगदी विचार केला तर प्रथम क्रमांक रोख रक्कम तब्बल 25,000 रुपये, द्वितीय क्रमांक तब्बल 12,000 रुपये, तृतीय चतुर्थ आणि पाचवा क्रमांक आपण पाहतोय तब्बल प्रत्येकी 6,000 रुपये. भरतजी जगमोहन मेहरा यांच्या सौजन्याने ही स्पर्धा, आणि पाहायला गेलं तर खूप चांगली स्पर्धा पहिल्या दिवसापासून आपण एन्जॉय करतायत. आजचा शेवटचा हा दिवस, आणि इथून मात्र घडतंय काय, ज्या धावा रोखल्या गेल्या होत्या त्या या शेवटच्या आपण पाहतोय षटकामध्ये येत असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आलाय षटकार. आपण पाहतोय हरिदुरे, नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पंचांच्या भूमिकेत ते पाहायला मिळत होते, परंतु आता आपल्या संघासाठी जबाबदारीनं गोलंदाजी करतोय. विचार केला हरिदुरे सर, त्याचबरोबर संदीपजी निरगुडा सर सातत्याने पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेत जोडले गेले होते, परंतु आता आपल्या संघासाठी टपालवाडी संघाकडून षटक घेऊन आले. चौथं षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. अगदी धावा खर्च करण्याचं काम फलंदाज करत असतात, इथून देखील सफल झालेत. पाहतो आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये आता तैनात केला एक क्षेत्ररक्षक. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती निवृत्ती गेलेत. नक्कीच वैभव बाद झाले आणि त्यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वरती निवृत्तीला पाठवले गेले, परंतु निवृत्ती त्या प्रकारची कामगिरी करेल का, विश्वासला अद्याप पाहतोय. 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा एकवटल्यात. तोच विश्वास नॉन स्ट्राईक एंड वरती परत एकदा आपण पाहतोय निवृत्तीच्या बॅट मधून हाफ चेंडू खेळला गेला, व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता. खोलवर टप्प्याचा चेंडू, गोलंदाज हरीला आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आलाय तरी सुद्धा आपण पाहतोय त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी 2 सिंगल खर्च करत असताना पाहतोय. हा चेंडू सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न चालू आहे.
इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय विश्वास कुठेतरी नाराज करतोय. डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण त्यांना देखील ठाऊक आहे पहिल्या सत्र चालू आहे आणि इथून 24 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या. निर्धाव चेंडू कुठेतरी दबाव जुगरेवाडी संघावरती पाहतोय आपण. हा चेंडू इथे पुन्हा एकदा सफल झालेत. ऑन साइडला खेळून काढलाय चेंडूला. चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेग क्षेत्रामध्ये विश्वासच्या बॅटमधून चौकार आलाय. धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. या षटकामध्ये सध्या तरी धावा एकवटण्याचं काम केलंय. 5 चेंडूमध्ये 12 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातला हा पाहायला मिळेल. सफल झालेत. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे मात्र घडतंय काय, चुकीचं शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालंय. धक्का क्रमांक लागत असताना जुगरेवाडी टीमला आपण पाहतोय तो चौथा धक्का 33 या आकड्यावरती नक्कीच येणाऱ्या 24 चेंडू मध्ये आता विजयासाठी बनवायचे ते फक्त आणि फक्त 34 धावा. पुन्हा एकदा आजच्या दिवसात हा लो स्कोरिंगचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु लो स्कोरिंगचा सामना कोणता संघ विजय होईल इथून दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. एका बाजूला संघ आपण पाहतोय 34 धावांचं लक्ष आता डिफेंड करण्यासाठी मैदानामध्ये उतरेल तर जुगरेवाडी संघ, परंतु 34 धावांचा पाठ लक्ष करत असताना फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल तर टपालवाडी संघ. परंतु यात जाऊयात नक्कीच 24 चेंडू मध्ये जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्या अगोदर नाणेफेकी केली जाईल. आपण पाहतोय दोन्ही संघ नक्कीच तिसरी लढत पोसरी विपक्ष बदलापूर मोहपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच उपस्थित व्हायचे. दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. 24 चेंडू 34 ची गरज असताना आपण पाहतोय फलंदाजी करत असताना टप्पलवाडी संघाला आणि लगेचच सत्राला होईल सुरुवात. आपण या मायक्रोफोन वरती आमंत्रित करूया ज्यांच्या आवाजाची अखंड आपण वाट पाहताय तोच आवाज योगेशजी वाघ या सरांचा. त्या अर्थाने आपण पाहतो मित्रांनो जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याचीवाडी हा भव्य दिव्य टेनिस बॉलचा करंड आणि नाही ना स्वयंसेवक जशी काय त्याची मीटिंग भरवली आहे नाही काय वाट घालायचा घातला 2 दिवसापूर्वी. चला सख्या तुक्या पांड्या धोंडे आपापली जागा घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आता टपालवाडी संघाला बनवायच्या आहेत विजयासाठी 34 धावा. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल पोसरी आणि त्यांच्या विरुद्ध बदलापूर मोहपाडा. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा मोठ्या थाटामाटाने आपण पाहिली. मागच्या वर्षामध्ये मी लाईव्हच्या माध्यमातून पाहत होतोय आणि बघता बघता खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अध्यक्ष राधामीरा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वे सर्वा सन्मान्य भरत जगमोहन मेहरा ज्यांच्या माध्यमातून जे प्राइज इथं आल्यानंतर अचानक वाढलं आणि निश्चित त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने जे वाघोबा क्रिकेट संघ या टीमला 7 जण खंबीरतेची साथ आणि मला वाटतं आज देखील ते उपस्थित होणार आहेत वाटतं. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते हरी दोरे आणि त्याच्या साथीला फलंदाज अजय. काय सांगायचं आहे एक अजय दुसरी काजल असा नाही का. हरी दोरे म्हटलं तर निश्चित कसे पण वारे तिथे पेतात हरी दोरे. नाही एक काम करा तुमचे ते 4-5 ऑलिंडर बसला ना त्यांना मुळीच झालाय त्यामुळे जरा चालता येत नाही. त्यांना काहीतरी अंगारा बिंगारा आणून द्या तेव्हा ते पळतील. या सगळ्या लायसनी गाड्या का बिना लायसनी आहेत बिना लायसनी मग ते रात्री चॅटिंग करून दमलं वय. गोपीनाथ आलाय पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होत असताना पाहायला मिळतंय. पहिलं हा अजून द्याव का काय सांगायचं आहे. दाबा दाबा चांगलं दाबा पहा.
अगदी देवपाडा गावातील ग्रामस्थ सन्माननीय हरिचंद्रजी मुरबे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी विनंती करेल या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती केली जाते या स्थानपन्न व्हा. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. नाही मी लक्ष नव्हतं दिलं. मी मान्यवरांचा खऱ्या अर्थानं स्वागत करत होतो. पंचांकडे अपील जरूर केली होती परंतु कुठेतरी जरूर माझा माईकचा आवाज जो चालू असल्या कारणाने पंचांना देखील समजलं नाही. परंतु निश्चित इथे पहिला चेंडू डॉट आला गेलाय. पुन्हा एकदा गोपी तयार. ओहो खोसरून मारलाय कुसकून मारलाय बास. काय सांगायचं आहे. मज गडी 2.5 क्विंटलचा बोजा घेऊन पळतो. नाव आहे हरिदोरे. पळतो कसा पण विकासाचे वारे. काय सांगायचं आहे. भयानक कार्यक्रम बाबा चालू आहे. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अजय ज्याला आपण पाहतोय गोपी झुगरेवाडी टीमचा महत्वाचा खेळाडू. आज प्रवीण सावळा नाहीये. गोपीवरती जबाबदारी. ओहो भयानक कार्यक्रम. शम काय सांगायचं. असा कार्यक्रम म्हणजे सासू जोमात आणि सून तकट कोमात. डीजे वाले अशी गाणी लायली ना 100% तू हॉलिंडरचा आधीच जोमात आला ते कोमात जायचं. काय सांगताय. जुना जर मार उपरी आला तर धन व्हायची. मग तेटच करायचं रडून रडून मुलीचे. ओहो यावेळी देखील ओहो पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम. सासू मेली खोकून जावं आला 90 टाकून आणि हा षटकार मारलाय वाकून. नाव आहे अजय. भयानक कार्यक्रम. काय सांगताय. सुरेश निरगुडा भयानक डान्स करीत असतो आणि तो आज फायनल पर्यंत तो डान्स करेल आणि डान्स केला तर 500 रुपयाचं पारितोषिक संदीप ज्यांच्या माध्यमातून आणि व्हाईट बॉल पण द्या जागा नाच करून पण तंगड्यावरती भले बारदान खाली आला चालेल. 11 धावा आहे धावफलकावरती. जाऊया. गोपी आहे खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक एंडमध्ये अजयला आपण पाहतोय मजबूत गड्याने रट्टा मारला खाऊन पिऊन ढेकर देऊन. हलक्या हाताने दाबून मारलाय कुठून मारलाय. काय रे ये क्या हुआ कैसे हुआ. पण जरा चाफाचाफी झाली. थोडस फॉर्मलिंग झालं आणि बघता बघता अगदी एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 12 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. टीम टपालवाडी. हरी दोरे ज्यांच्या प्रत्येक षटकारासाठी संदीप कडनं 100 रुपयाचं पारितोषिक. ना ठेव. हा बरोबर आहे बरोबर आहे. आम्हाला वाटला चुकीचं आहे काय. काय सांगायचं आहे. अरे तो दोरे आहे. तो आताची जोमात आला घेतलाय आहे किडन्या दाब आहे. घाबरू नका. म्हणजे असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का. योग रट्टा मारला की कुणा असा आरकोट झाला म्हणजे काय माहिती आहे का. आया बाय घातेली भर उडग म्हातारे नवरा कर. म्हाताऱ्यानं सकाळ नवरा केला येळताचे मसनात गेला. भयानक कार्यक्रम. इथे हा चौकार येत असताना संघाची धावसंख्या बनली गेली 16 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं इथे समाप्त झालाय. आता 18 चेंडू 18 धावांची गरज. पोसरी मोहपाड टीम आले का. कंशी पोसरी पोचली बदलापूर मोहपाडा आपण आलेत का. नेक्स्ट मॅच आपली आहे त्यामुळे नाणेफेकीचा कौल करणं फार महत्वाचं राहील. वैभव आलाय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी 18 चेंडू 18ची आवश्यकता. 18 चेंडू 18ची आवश्यकता. हलक्या हाताने जसा बॉल बॅट वाला तसा बॉल निसा करीत गेला. टारारिरी टिटिरी पारारिरी पिरपिरी पिरपिरी पिरपिरी. हॉलिडर्स आपण कुठेच जाऊ नका. गोधड्या घेऊन या आणि बॉन्ड्रीच्या लाईनला झोपून राहा. आता उलटा सांगायला लागेल. आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आपल्याला विनंती केली जाते. आता चायला म्हणजे काय सांगते आयटम ना 11 वाजता भेटायला सांगला तर 9:30 ला जाऊन राहतील.
पण काय सांगा येते योगेश वाघ आडून आडून पार बेमट्या देटा दीड हात वरता आलाय. जाऊया पहिला चेंडू तिथे चौकार आला. संघाची धावसंख्या बनली गेली ती म्हणजे 20 धावा. शेवटचे 17 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. काय रे मोठा पोटळा जेवून आले अगडी. काय सांगायचंय सखे आणि तुक्या जेलेलं कंचे खपाला ठाव. जाऊया 16 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. वैभव यावेळेस पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंड पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अजय. यावेळेस रट्टा सजयला बॅट्समन नाही आता बरोबर नारे फोडला असता. त्याचा घाबरू नका दोऱ्या नाऱ्या पण आलाय त्याला पण फोडून जे अगदी आपण पाहू शकाल. प्रयत्न चांगले केले क्षेत्ररक्षकाने परंतु तिथे एक सिंगल घेत असताना 21 शेवटचे 15 चेंडू आणि 13 ची आवश्यकता. 15 चेंडू 13 ची आवश्यकता. फटका बसलाय क्षेत्ररक्षक बॉल खाली. यावेळेस भयानक कार्यक्रम 5 ला 1 10 ला 3 चकबार 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 नाही इलाज. त्याला पुचक्या झाला म्हणजे महागाच्या काळात स्वस्ताची कमाल 60 रुपये. लक्ष्मी सेल खपला तिथे झाले दोरे बाद. आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतोय विवेक. काय सांगायचंय वय कमी पण काय सांगायचं तब्येत मात्र भयानक. गडी बारीक मजबूत रट्टा पाहू शकाल. यावेळेस हो फटका जरूर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. हारी दोरे निश्चित सलामीच्या भूमिकेत दाखल झाला. पण काय माहित आहे का वय झाल्यानंतर काय जरा सगळी कमी झाला. कॅच टिकलं जागा आहे का ती तुम्हाला माहित आहे. एकंदरीत जाऊया 22 तर बनल्या गेल्यात. ओह यावेळेस भयानक कार्यक्रम. आजा रे आजा काय तुझी मजा वाजवलाय आता तुझा भेंड बाजा. तिथे फलंदाज बाद. दादांचा हा इथे यथोचित मान सन्मान आपण हरिचंद्रजी पारधी ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करेल दादा की निश्चित आपण त्या मान सन्मानचा स्वीकार करा. अगदी या स्पर्धेच्या वतीनं सातत्यानं प्रत्येक अतिथींचा मान सन्मान केला जातो. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हरिचंद्रजी मुरबे दादांचा केला जातो यथोचित मान सन्मान. आणि अजय बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय हरेश. मैदानाच्या आतमध्ये निश्चित हरेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 12 धावेची गरज. खाली टाईट कार्यक्रम बाप्पा. 18 चेंडू 18चं समीकरण होतं तिथून आता ते 12 चेंडू आणि 12 वरती येऊन पोहोचलं. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये अगदी 6 आल्या. गोलंदाज आलाय भरत. गोलंदाजी ट्रॅक वरती गडी बारीक आहे पण जरासा बरा आहे पाहू शकाल. आमच्याकडे सर्व प्रकारचे व्हाईट बॉल स्वस्ताना अल्पशा दरामध्ये मिळतील त्यातली ही जाहिरात. इथे हा चेंडू खराब आलाय उजव्या एसटीच्या बाहेरनं. तो म्हणजे वाईट आलाय. संघाची धावसंख्या आता 23. 12 चेंडू आता 11 ची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा भरत तयार होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एन उद्या आपण फलंदाज पाहू शकाल विवेक. यावेळेस हो विवेक सोयरेव काय झाला. जिथे खेकडाचा कांजी पेल्यावर सोयरे अशी फिल्डिंग होती नुसती वळवळ 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 वळवळ. पण बरं आहे पहा यावेळेस कुठेतरी थोडंसं फंबलिंग झालं आणि डावखुरानं उजव्या हाताचा फलंदाज आल्यानंतर बस स्क्वेअर लेग आंपरची अशी तरा होती. काय सांगता गडीबा खालचे आलेलं गडीबा वरचे आलेलं. परंतु यावेळेस हरेश आपण पाहू शकाल डावखुर हाताचा खेळाडू आणि डावखुर हाताचा खेळाडू म्हणजे माझ्या भाषेत पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. टस्कन सावत आणि कसकन रगात कडे बघा असा जेल्या जेला भांडी घसाय सुरुवात केली या ना. हा जे जे काय सांगायचं आहे त्याचे तिकडे पळताना धन एक काम करा. ती नाही तिकडे पळायला तर तुम्ही इकडे करा.
काय झालं दोऱ्याचा कार्यक्रम मस्त चायना सारखा होता. पहिला ज्याला 2 बॉल मात्र चमकला आणि डायरेक्ट बन स्विच ऑफ. आपण ज्या व्यक्तीशी संपर्क साधतात ती व्यक्ती सध्या स्विच ऑफ कोमात. 10 चेंडू 9ची आवश्यकता. मॅच मध्ये काय होणार ते पाहावं लागेल. सामना इम्पॉर्टंट आहे. डोर नाही सामना. फटका इथे फसवला गेलाय. पाहावं लागेल चेल होईल का. बाप्पा भयानक कार्यक्रम. असा कार्यक्रम म्हणजे आता मात्र भयानक कार्यक्रम. लगीन जमला, गुळ खाला, साखरपुडा झाला, पण आता मात्र हळदी आणि लगीन बाकी राहिला. 9 बॉल 9ची गरज. सामना अगदी काटेकोरपणे चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी त्यांच्याच विरोधात खेळताना पाहायला मिळते टीम टपालवाडी. बस खोटी अपील म्हणजे काय माहिती आहे का. ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. काय झालं म्हणजे मनामध्ये शंका होती आणि पंचांकडे ती दाद मागत होती, परंतु पंचांनी ती दाद फेटाळवली आहे. तिथे मात्र 8 चेंडू 9ची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत इथून पुढे मॅच मध्ये. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. पुन्हा एकदा हवे क्षेत्ररक्षक. हो एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न. धावला जा. शेम कार्यक्रम झाला. काय माहित आहे का. वाजंत्री बहुगलबलान करणे. शांत सगळा कार्यक्रम. मॅच त्या स्थितीची आहे. आता या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू 8 धावेची गरज. टपालवाडी टीम कुठेतरी फलंदाज गमावते. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या होत्या. त्यानंतर 18 चेंडूमध्ये 18 बनवायच्या होत्या. जुगरेवाडी टीमची गोलंदाजी किफायती होताना पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. 7 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. 7 चेंडू 8 धावा आणि ते घरात निश्चित आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस समोरच्या दिशेला फटका. गॅप मध्ये इथे मात्र हा फटका जातोय आर पार. सीमा रेषा पार. हा षटका. एक थोडसा खराब चेंडू आला त्यावरती षटकार. नाहीतर 18 चेंडू पासून 18 धाब्यांची गरज होती. तिथून सामना इथपर्यंत पोहोचला होता. आंब्याची वाडी आणि कोथेरेवाडी. मला वाटतं हा क्वालिफायरचा सामना आहे बहुतेक. 2 षटकांचा राहील. कॅप्टन आपल्याला विनंती आहे की आपण लगेच या. आंब्याची वाडीवाले सकाळीच वर आणलेला नवरदेव ते मांडवात बसलेला. काय सांगायचं आहे. आणि बाहेर नाही या. अजून 6 चेंडू 2ची गरज आहे. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज सूरज झालाय. 6 चेंडू 2 धावा बनवायचे आहेत. बनल्या जातील का. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. इथे दाढी उकडली गेली. ओहो काय गोलंदाजी. जसा बॉल आला तसा मात्र स्टँड वरती आदळला. पहा ग्रामस्थ मंडळ देवपाडा
कुणीही ग्रामस्थ आले असतील तर सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना केली जाते. खऱ्या अर्थाने आमच्या डोळ्यासमोर जे जे ग्रामस्थ दिसतील त्यांना तर आम्ही जरूर अनाउन्समेंट करूच, परंतु कुणीही आला असेल आमच्या नजरेआड असतील तर आपल्याला विनंती आहे की आपण या. नाही तर मग या ओली सुकी करायला या. आणि पोचरीवाल्या तुम्ही लवकरच पोचले, तुमचं खूप खूप धन्यवाद. काय बोलायचं आहे होते ना, 5 चेंडू 2 धावा पण झाली नाही. 5 चेंडू 2 धावा. अगदी आपण पाहू शकाल आंबेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध कोतेरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस आपण तिथे संपन्न करणार आहोत. दोन्ही टीमचा कर्णधाराला विनंती असेल बॉल यावेळेस मात्र फटका दाखणार रुबाबदार मॅच ते झाले फिनिश. हा काय आरडता त्याचं काय 17 बनवायचं होतं का नाही. 18 मध्ये 18 पार हवा टाईट होत आलेली, किडण्या फुगल्या त्या पार मनगट असण्या, परंतु निश्चित हा सामना जिंकलाय टपालवाडी क्रिकेट संघानं. हार्ड लक टीम जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी विजय संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक. जे वाघोबा क्रिकेट संघ गिर्याचीवाडी या टीमचं संगीत